नमस्कार मंडळी. नगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि अपेक्षेप्रमाणे भाजपने मोठं यश संपादन केलेलं आहे. सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिंदे यांची शिवसेना, तर तिसऱ्या क्रमांकावर अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस, असे तीन पक्ष, अर्थातच महायुतीतले हे घटक पक्ष यांनी महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त जागा जिंकलेल्या आहेत. आणि महाविकास आघाडी जी म्हणतो आपण, म्हणजे उभाटा सेना, त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, हे चौथ्या क्रमांकावर. पाच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे पाचव्या आणि उभाटा सेना ही सहाव्या क्रमांकावर. म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीला अपयश आलेलं आहे. त्यांचा सपशेल पराभव या निवडणुकीत झालेला आहे. आता मित्रांनो, गंमत अशी आहे की हे सगळं होत असताना मला एक प्रश्न पडलाय की मागच्या 2 दिवसांपासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे कुठे आहेत? या निवडणुका जेव्हा लागल्या तेव्हापासून निखिल वागळे, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, हे तावातावाने भाजपच्या विरोधात बोलत आलेले आहेत. भाजप असेल, शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना निखिल वागळे हे सातत्याने लक्ष करत होते. आणि त्याच वेळेस त्यांना उबाटा सेना किंवा काँग्रेस यांच्याबद्दल ममत्व निर्माण झालं होतं. म्हणजे उबाटा सेना आणि मनसे हे एकत्र येणार की नाही येणार, इथपासून तर मनसे एकत्र आल्यावर काँग्रेस आपला पाठिंबा त्यांच्याकडून काढून घेणार, यावरही देखील वागळे तावातावाने भाष्य करत होते. तावातावाने बोलणं, मोठमोठ्याने बोलणं ही त्यांची खासियत आहे. आणि त्यामुळे निखिल वागळे जे बोलतात त्याच्याकडे अगदी इच्छा नसतानाही लक्ष वेधलं जातं. तर निखिल वागळे हे फार तावातावाने सांगत होते, भाजप पराभूत करा, भाजप पराभूत झाली पाहिजे, महायुती पराभूत झाली पाहिजे. पण नगरपालिकेचे निकाल मात्र उलटे लागले आणि तसे निकाल आल्यावर निखिल वागळे मात्र गायब झाले. हे गायब का झाले असा प्रश्न मला पडलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने निखिल वागळे यांचं ऐकलं. निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी विश्वंभर चौधरी तसंच असीम सरोदे यांनी निर्भय बनो ही चळवळ सुरू केली होती. म्हणजे अजूनही ती सुरू आहे असं म्हटलं जातं, पण असेल, आता आपल्याला कुठे दिसत नाही. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला निर्भय व्हा, कोणाचंही भय बाळगू नका, असा संदेश दिला होता. आता खरं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचा हा संदेश अगदी मनावर घेतला. कारण महाराष्ट्रातील जनता ही खरंच निर्भय झाली. त्यांना उबाटा सेनेचं, शरद पवारांचं, काँग्रेसचं अजिबात भय वाटलं नाही. आणि ते भयच संपून गेल्यामुळे त्यांनी महायुतीला थेट मतदान करून टाकलं आणि महायुती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात यशस्वी झाली. अर्थात नगरपालिकांच्या निवडणुकींबद्दल बोलतोय. आता खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने आपला संदेश ऐकला, जनता निर्भय झाली आणि त्यांनी महाविकास आघाडीला पाणी दाखवलं. हे जेव्हा निखिल वागळेंना कळलं, त्यावेळेस निखिल वागळेंनी खरं म्हणजे युट्यूबवर आलं पाहिजे, वेगवेगळ्या चॅनलवर आलं पाहिजे, आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत की बघा कशी आम्ही निर्भय बनो चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्रातील जनता निर्भय झाली, त्यांनी महायुतीला जिंकून दिलं, वगैरे वगैरे त्यांनी सांगायला पाहिजे. पण निखिल वागळे कुठे दिसलेच नाही हो. तुम्हाला तरी दिसले का? कालपासून आजपर्यंत, म्हणजे मी माझा हा व्हिडिओ तुमच्या पुढे येईपर्यंत निखिल वागळे कुठेच दिसले नाही. तर मग निर्भय बनो हे निखिल वागळे नेमके कोणाला सांगत होते? आता एकंदरीत निखिल वागळे, विश्वंभर चौधरी यांचा आविर्भाव बघितला आपण, तर ते मला वाटतं महाविकास आघाडीला निर्भय बनो म्हणून सांगत होते की तुम्ही निर्भय व्हा, महायुतीला चॅलेंज करा, त्यांच्या समोर लढा.
आता तो संदेश काही महायुतीने अंमलात आणला नाही. कारण तसा जर संदेश त्यांनी अंमलात आणला असता तर महाविकास आघाडी ही महायुतीच्या समोर जोरदारपणे लढली असती. पण कुठेच महाविकास आघाडीचं आव्हान महायुती समोर दिसलंच नाही. म्हणजे ज्यांच्यासाठी निखिल वागळे हा सल्ला देत होते त्या लोकांनी तो सल्ला घेतलाच नाही. पण महाराष्ट्रातल्या जनतेने मात्र त्यांचा सल्ला ऐकला आणि जनता महाविकास आघाडीपासून निर्भय झाली आणि त्यांनी महायुतीला मतदान करून टाकलं. आता प्रश्न असा आहे की याच निखिल वागळेंनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं की मोदी मुक्त भारत. आता मोदी मुक्त भारत म्हणजे राणा भीमदेवी ताटातली घोषणा आहे की भारत हा मोदी मुक्त व्हायला पाहिजे असं त्यांनी अगदी आवेशात, ते नेहमी आवेशात बोलतात, तर आवेशात सांगून टाकलं. आता मोदी मुक्त भारत व्हायला भाजपचे उमेदवार हरले पाहिजेत आणि भाजपचे उमेदवार म्हणजे अगदी खालच्या पातळीवरून, म्हणजे अगदी नगर परिषद, ग्रामपंचायत तिथून हरले पाहिजेत आणि तिथून भाजप हळूहळू वाईपआउट होईल, तेव्हाच भारत हा मोदी मुक्त होईल. पण जनतेने तेही ऐकलं नाही. उलट मोदी युक्त भारत यासाठी जनतेने मतदान केलं. आता पुन्हा हे मतदान कसं केलं तर कदाचित वागळेंची निर्भय बनो म्हणून जी घोषणा आहे त्याचा जनतेवर परिणाम झाला असणार आणि जनता खरंच निर्भय झाली असणार आणि त्यांना हवं बाबा निर्भय बनो. आम्ही निर्भय झालो कोणापासून? महाविकास आघाडीपासून. आणि त्यांनी मतदान केलं. प्रश्न असा आहे मित्रांनो की हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार जेव्हापासून या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विजयी झालाय तेव्हापासून गायब झालेला आहे. आता तर त्यांनी एक नवीन टू मांडलेली आहे की भाजपपेक्षा शिंदे कसे श्रेष्ठ, त्यांनी त्यांचा विजय कसा चांगला. म्हणजे काहीही करून भाजपला कसं पाडता येईल किंवा कसं खाली दाखवता येईल याच्याच प्रयत्नात ही मंडळी असतात. पण त्यांचा हेतू काही साध्य होत नाही. यांचं दुर्भाग्य असं की हे जेवढं निर्भय म्हणून म्हणून सांगतात तो सल्ला महाराष्ट्रातील जनता आत्मसात करते, तो संदेश आत्मसात करते आणि जनता निर्भय होते. आणि जेव्हा जनता निर्भय होते तेव्हा अर्थातच भाजप सत्तेत येतो आणि हेच आतापर्यंत दिसून आलेलं आहे. तुम्ही म्हणाल मग लोकसभा निवडणुकीत काय झालं? लोकसभा निवडणुकीत जनता गाफील राहील आणि त्यामुळे पण त्याचा वचपा कितीही निर्भय बनो म्हणून सांगितलं तरी जनतेने घेतलाच विधानसभा निवडणुकीत आणि तो असा घेतला न भूतो न भविष्यती. आता नगरपालिका देखील त्याच दिशेने, पुढे होणाऱ्या महापालिका देखील त्याच दिशेने. मग निर्भय बनो आंदोलन हे सुरू राहणार का? हा खरा प्रश्न आहे. कारण करायला गेलं एक आणि झालं वेगळंच ही यांची परिस्थिती आहे. असो, निखिल वागळे दिसले तर मला नक्की सांगा. तुर्तास इथे थांबतो. मी आबा मळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.